नमस्कार. मी अण्णासाहेब कोळेकर. आपल्या पोलीस पाटील विचार मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सकाळीच एक पेपरला बातमी वाचली की पेपरचं हेडिंग होतं की पोलीस पाटलांना 15,000 मानधन असून सुद्धा गावामध्ये अवैध दारू विक्री किंवा गुटखा विक्री होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांना हे होतं बातमीच्याद्वारे की पोलीस पाटील गावात असून सुद्धा अशा पद्धतीचे धंदे चालतात. तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटलं. तर ग्रामीण महाराष्ट्रातील जे काही अवैध धंदे आणि पोलीस पाटलाची भूमिका, प्रशासन, पाटील आणि गावकऱ्यांची संयुक्त जबाबदारी ह्याच्याबद्दल थोडंसं मी आज बोलणार आहे. तर आपल्या सर्व पोलीस पाटील बांधवांचे, महाराष्ट्रातील तमाम सुजाण ग्रामस्थांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका गावापुरती किंवा एका तालुक्यापुरती चर्चा करणार नाही आहोत, तर आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण व्यवस्थेचा कणा असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर संवाद साधणार आहोत. हल्ली आपण सोशल मीडियावर, वृत्तपत्रामध्ये किंवा गावागावातील कट्ट्यावर एक चर्चा नेहमी ऐकतो. लोक म्हणतात, शासनाने पोलीस पाटलाचे मानधन वाढवून दरमहा 15,000 रुपये केले, तरीही ग्रामीण भागात अवैध दारू, गुटखा किंवा जुगारासारखे अवैध धंदे जोमात का सुरू आहेत? हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो तेव्हा तो केवळ एका पाटलावर नसतो, तर तो महाराष्ट्रातील हजारो पोलीस पाटलांच्या निष्ठेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आजच्या या विशेष भागामध्ये आपण कोणावरही चिखलफेक न करता, कोणत्याही यंत्रणेला दोष न देता, कायद्याचं वास्तव्य काय आहे, प्रशासकीय मर्यादा काय आहेत आणि यात गावकऱ्यांची भूमिका काय असावी याचा एक सविस्तर आणि सर्वसमावेशक आढावा घेणार आहोत. मंडळी, आज परिस्थिती अशी आहे की एखाद्या गावात कुठलाही अवैध धंदा सुरू झाला की सर्वात पहिलं बोट हे स्थानिक पोलीस पाटलांकडे दाखवलं जातं. पाटील काय करतोय, पाटलाचं काहीतरी साटलोट असेल, पाटील पैसे खाऊन गप्प बसला असेल, असे आरोप अगदी सहज आणि विनाकारण केले जातात. अनेक नागरिकांचा, अगदी काही नवख्या प्रशासकीय घटकांचाही असा गैरसमज असतो की पोलीस पाटील म्हणजे गावातील एक अशी यंत्रणा आहे जिने स्वतः जाऊन अवैध धंद्यावर धाडी टाकल्या पाहिजेत, गुन्हेगारांना पकडलं पाहिजे किंवा त्यांना अटक केली पाहिजे. पण माझ्या प्रिय नागरिकांनो आणि प्रशासकीय सहकाऱ्यांनो, कायद्याने पोलीस पाटलांना नेमके काय अधिकार दिले आहेत? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमानुसार त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत हे आपण कधी शांतपणे समजून घेतलं आहे का? आज हे वास्तव सर्वांसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. कायद्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पोलीस पाटील हा गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. पण कायद्यानुसार पोलीस पाटलाची मुख्य भूमिका ही माहिती देणे, म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर ही आहे. गावात कुठे काही चुकीचं घडत असेल, संशयास्पद हालचाली असतील किंवा अवैध धंदे सुरू असतील तर त्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला, म्हणजे APIला, PIला आणि तहसीलदारांना देणे हे पोलीस पाटलाचे कायदेशीर कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्रातील बहुतांश पोलीस पाटील हे कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. पण मित्रांनो, पोलीस पाटलाला स्वतःहून जाऊन कोणालाही अटक करण्याचा, कोणावरही थेट गुन्हा दाखल करण्याचा किंवा कोणाची दुकानं, घरे सील करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार दिलेला नाही. पोलीस पाटलाने माहिती दिल्यानंतर त्या माहितीच्या आधारे योग्य ती पोलीस यंत्रणा घेऊन पुरावे गोळा करून प्रत्यक्ष धाड टाकणे आणि कायदेशीर कारवाई करणे हे पूर्णपणे पोलीस प्रशासनाचे काम असते. अनेकदा पोलीस पाटील माहिती देतात, पण अंतर्गत कायदेशीर अडचणी, मनुष्यबळाची कमतरता किंवा पुराव्यांचा अभाव यामुळे प्रत्यक्ष कारवाईला वेळ लागतो. आणि नाव कोणाचं खराब होतं? तर गावातल्या पोलीस पाटलाचं. विचार करा, कोणतीही शस्त्रे नसताना, कोणतीही थेट कारवाईची शक्ती नसताना एकटा पोलीस पाटील संपूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीशी कसा लढू शकेल? आता आपण थोडं ग्राउंड रियालिटीवर येऊया. जेव्हा एखादा पोलीस पाटील आपल्या कर्तव्याला जागून अशा अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात पोलिसाकडे अहवाल पाठवतो, माहिती देतो, तेव्हा काय होतं? ती माहिती बऱ्याचदा लीक होते आणि त्या गुन्हेगारांचे थेट वैर त्या पोलीस पाटलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी होते. त्या अवैध धंदेवाल्याकडून पाटलांना धमक्या येतात,
त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना घडतात. रात्री अपरात्री त्यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर वाढतो. अशा वेळी त्या पोलीस पाटलाच्या आणि त्याच्या मुलाबाळाच्या सुरक्षितेची जबाबदारी कोण घेणार? 15,000 रुपये मानधन मिळते म्हणजे पोलीस पाटलाकडे कोणतीही शासकीय सुरक्षा किंवा शस्त्र येत नाहीत. तोही तुमच्या आमच्यासारखाच एक सामान्य कुटुंबातील माणूस असतो. जेव्हा पोलीस पाटील प्रशासनाच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो तेव्हा त्याला पोलीस प्रशासनाकडून आणि गावकऱ्याकडून तितकंच खंबीर संरक्षण आणि पाठबळ मिळणं गरजेचं आहे. जर पाटील एकटा पडला तर गुन्हेगारी प्रवृत्ती नक्कीच वरचढ होणार. म्हणून मित्रांनो, हा लढा कोण्या एका पोलीस पाटलाचा नाही, तर हा लढा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीला वाचवण्याचा आहे. या अवैध दारूमुळे, जुगाराच्या अड्ड्यामुळे आणि गुटख्यामुळे कोणाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आपल्याच मराठी मातीतल्या माता भगिनींचे कुंकू पुसले जात आहे. आपलाच तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊन आपले भविष्य उद्ध्वस्त करत आहे. हे थांबवण्यासाठी आपल्याला एक सर्वसमावेशक त्रिसूत्री अंमलात आणावी लागेल, जिथे गावकरी, पोलीस पाटील आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र येतील. ग्रामपंचायतीची आणि गावकऱ्यांची ताकद काय आहे हे त्रिसूत्री तुम्हाला मी सांगतो. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये 100% दारूबंदीचा आणि अवैध धंदेमुक्तीचा कडक ठराव मंजूर केला पाहिजे. जेव्हा संपूर्ण गाव एका बाजूला उभा राहतो तेव्हा त्या ठरावाला कायद्याची प्रचंड मोठी ताकद मिळते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्वरित सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. आमचे महसूल अधिकारी, तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांना माझी विनंती आहे की जेव्हा एखादा पोलीस पाटील तुम्हाला गोपनीय माहिती देतो तेव्हा त्यावर त्वरित आणि कडक कारवाई व्हावी. तसेच माहिती देणाऱ्या पोलीस पाटलाची गोपनीयता आणि सुरक्षा 100% जपली जावी, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल. आणि तिसरा मुद्दा म्हणजे गावकऱ्यांचा गोड सहभाग पण तितकाच महत्वाचा. गावकऱ्यांनो, पोलीस पाटलाला तुमचा शत्रू समजू नका. तो तुमचाच भाव आहे. तुम्हाला कुठेही काही चुकीचे घडताना दिसले तर थेट वाद न घालता शांतपणे आपल्या पोलीस पाटलाला माहिती द्या. जेव्हा संपूर्ण गाव आणि पोलीस पाटील एकत्र येऊन पोलीस प्रशासनासमोर उभे राहतील तेव्हा कोणत्याही अवैध धंदेवाल्याची हिंमत होणार नाही की तो आपल्या ग्रामीण भागात पाय रोवून बसेल. मंडळी, शेवटी एवढंच म्हणेन, गाव सुसंस्कृत, व्यसनमुक्त आणि सुरक्षित राहील तरच आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल. माझं गाव, सुंदर गाव, तंटामुक्त गाव हे स्वप्न केवळ कागदावर राहता कामा नये. ते आपल्याला प्रत्यक्ष सत्यात उतरवायचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा विचार ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सुजाण नागरिक, प्रत्येक तरुण मित्र आणि आपले सर्व शासकीय अधिकारी हेच म्हणतील की होय, ही सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपला सर्वजण एकत्र येऊन या मोहिमेत नक्कीच सहभागी होऊ. तुम्हाला हा सर्वसमावेशक विचार कसा वाटला? ग्रामीण भागातील अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी आणखी काय प्रयत्न करता येतील? तुमचे मौल्यवान विचार मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस पाटील ग्रुपवर, प्रत्येक गावच्या ग्रुपवर आणि शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली ही एकजूट अधिक मजबूत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पोलीस पाटील विचार मंचच्या पुढच्या भागात अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर. तोपर्यंत सर्वांना राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.